मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी गेल्या महिन्यापासून जरांगे पाटील अनेक ठिकाणी सभा घेतात आणि त्यांचं म्हणणं आहे की ओबीसी संघ याच्यातून आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि कुणबी प्रमाणपत्र दिलं पाहिजे. पण काल नरेश राणे यांनी वक्तव्य केलं आहे की कुणबी आणि मराठा हे अलग वक्तव्य त्यांनी केले. त्यामुळे राज्यामध्ये एक खबरजन करू. आपल्यासोबत सुषमा नायर आहेत. ताई, काय सांगाल? काल नारे यांनी एक वक्तव्य केलेलं आहे. आपल्याकडे खूप सारे कायदे पंडित तयार झालेले आहेत, त्यामुळे अशा कायदे पंडितांवर आम्ही काय बोलायचं. पण मला असं वाटतं की या सगळ्या संदर्भाने आधीच्या सगळ्या समितींचे अहवाल तपासून आणि ओबीसींच्याही आरक्षणाला धक्का न लावता मी जेवढ्या काही श्री मनोज जरांगे यांच्या मुलाखती ऐकल्या, त्यांनीसुद्धा सांगितलं की आम्हाला अशा कुठल्याही झुंजी कुणी लावून देऊ नयेत, आम्हाला झुंजी लावण्यात रस नाही आणि आम्हाला कोणाचं ओरबाडून हिसकावून सुद्धा घ्यायचं नाही. यातनं मार्ग कसा काढायचा, मला वाटतं की हे सत्ताधाऱ्यांचं काम आहे. कारण केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाची सत्ता आहे, त्यामुळे फार गुंता होण्याचं काही कारण नाही. त्यांनीही इथे एकूण महाराष्ट्राची सामाजिक वीण उसवणार नाही. इथे कुठल्याही जात समुदायामध्ये, धर्मसमुदायामध्ये कुठल्याही प्रकारची कुणाच्याही मनात एकमेकांबद्दल किलमिश राहणार नाहीत आणि सगळे गुण्यागोविंदाने नांदतील अशा पद्धतीचं पोषक वातावरण ते मेंटेन करतील अशी अपेक्षा आम्ही सत्ताधाऱ्यांकडून करतो. सरकारनं आश्वासन दिलेलं आहे की माझ्या समाजाला की आम्ही आरक्षण देऊ. दुसरीकडे हा दुसरा मुद्दाने उभा केलेला आहे. नाही, हे बघा, त्यांनी तर आश्वासनं धनगर समाजाला पण दिलं होतं. असंही म्हणाले होते फडणवीस साहेब की सत्तेत आल्यावर पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगर समाजाला आरक्षण देऊ. मुद्दा हा आहे की धनगर समाजाला आरक्षण देऊ म्हणताना मग ते तुम्ही एसटीतनं देणार की एसटी अ आणि ब करणार. कारण आम्ही स्वतः मागे एक प्रस्ताव ज्यावेळेला रेणके आयोगाच्या काही शिफारशी आल्या होत्या तेव्हाही आम्ही म्हटलं होतं की अनुसूचित जमाती अ आणि अनुसूचित जमाती ब असं करून अनुसूचित जमाती अच्या म्हणजे आत्ता जे आहे आरक्षण त्याला अगदी कणभर सुद्धा धक्का न लावता त्याच्यात एक वेगळा सदृश्य प्रवर्ग करून वेगळं आरक्षण काही त्याच्यात प्रोव्हिजन करता येईल का, अशा पद्धतीची काही मांडणी करता येईल का. कारण काय होतं आहे की इकडनं मग पुन्हा झिरवळ साहेबांचे स्टेटमेंट वेगळे येतात, इकडनं धनगर समाजाचे स्टेटमेंट वेगळे येतात. बरं, ह्या दोन्हीकडून स्टेटमेंट करणाऱ्यांचे जे नेते असतात ते एकाच सत्ताधारी पक्षाशी संबंधित असतात. त्यामुळे मग आमच्यासारखी माणसं संभ्रमित होतात की तुम्हाला खरंच आरक्षण द्यायचं आहे की जाणीवपूर्वक महाराष्ट्रात एक नुरा कुस्ती लावून द्यायची आहे. कारण एकीकडे जर फडणवीस साहेब म्हणतात की आम्ही आरक्षण द्यायला तयार आहोत, पण दुसरीकडे त्याच फडणवीस साहेबांना श्रद्धेय म्हणणारे सदावर्ते काय वाटेल त्या पद्धतीची बेताल विधानं करतात. तेच सदावर्ते या मराठा आरक्षणाला रद्द करण्यासाठी कोर्टात गेले होते. त्यांच्याच पत्नी जयश्री पाटील यांनी याचिका दाखल केली होती. हे नजरअंदाज करून चालणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की फडणवीस साहेबांना आणि सत्ताधाऱ्यांना आमची विनंती असेल की कृपया महाराष्ट्रात अशी नुरा कुस्ती लावून सामाजिक वीण त्यांनी उसवू नये. आम्ही शहानकोळी हे आहोत, मराठा आहोत, अशा आम्ही कुणबी प्रमाणपत्र घेतलं जाणार नाही असं त्यांनी पण वक्तव्य केलेलं आहे. नाही, मला त्यांचं त्याच्यावरती बोलायचं नाही आहे. कारण त्या इतक्या अशा गुंतागुंतींच्या वक्तव्यावर माझ्यासारख्या अभ्यासक माणसाने बोलू नये असं मला वाटते. परंतु अडचण अशी आहे की तुम्ही मुळात प्रस्थापित मराठा आहात. मनोज जरांगे ज्या समुदायाचं आत्ता प्रतिनिधित्व करत आहेत ते विस्थापित मराठ्यांचं करत आहेत. जो नाहिरे वर्गातला, जो दुष्काळी भागातला, जो कोरडवाहू आहे, जो अत्यंत कमी भूखंड किंवा नाहीच आहे, अशा क्षेत्रातनं अशा वर्गातनं आलेल्या लोकांचं प्रतिनिधित्व करून जेव्हा ते मांडत आहेत तेव्हा मला वाटतं त्याला जातीय मुलामा देऊन किंवा विषय भरकटवण्याचा प्रयत्न करून आणि विनाकारण अस्मितांना अहंकाराचं रूप देत ज्या पद्धतीने राणेसाहेब स्टेटमेंट करत आहेत, मला वाटतं हे नक्कीच साजेसं नाही आहे आणि असं नाही झालं पाहिजे. 2014ला 14 दिवसात नारायण कुटे ललित पुण्याच्या ससूरमध्ये होते. त्यावेळी त्यांनी चौकशी झाली होती. तेव्हा ते शिवसेना शहर प्रमुख होते असले होते आणि त्या मग कोणतेही नारकोटेस्कर आता करायचे असे त्यांनी म्हणले आहेत. काल मी याच्या संबंधाने विधान परिषदेच्या उपसभापतींचं पण एक स्टेटमेंट ऐकलं. जरा एकदा चांगलंही वाटलं की इथे कायम आमच्याकडे असताना त्या प्रोटोकॉल म्हणायच्या आणि बोलणं टाळायच्या. किमान तिथे गेल्यावर त्या बोलायला तरी लागल्या. आता बहुतेक त्यांना कुठलेही प्रोटोकॉल आडवे येत नाहीत. परंतु असं बोलताना त्या म्हणाल्या की नाही, मग तो पदाधिकारी होता. संघटनेची किती माहिती आहे त्यांना मला माहीत नाही. कारण पुण्यातले पदाधिकारी ज्या नीलम गोरेंना अजिबात कधीही माहीत नव्हते नाहीत, त्यांना नाशिकच्या पदाधिकाऱ्यांचं माहिती होतं. हे माझ्यासाठी फार आश्चर्यकारक आणि नवीन संशोधन आहे. पण त्यातही
जे आत्ता काही जे सांगितलं आज फडणवीस साहेबांनी जे पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये ते असं म्हणाले की तो माणूस मग तेव्हा होता, मग आता कोणाची नार्को करायची, आम्ही नार्को कोणाची करायची हे पुन्हा सांगण्याची गरज आहे का? जेलरकडून एखादा रुग्ण वर्ग होतो, तिथे सध्या कोण आहे? कारागृह अधीक्षक म्हणून काम करणाऱ्या कोण होत्या? त्या स्वाती साठे आहेत. स्वाती साठे भीमा कोरेगावच्या प्रकरणामध्ये पण त्या सगळे केस हँडल करत होत्या. तिकडे सुप्रिटेंडंट कोण होता दाखल करून घेताना? अजय तावरे. आणि त्याच्यानंतर 5 लोक बदललेली आहेत. अजय तावरेंचं नाव कुठं येतं तर किडनी रॅकेटशी संबंधित जो मुख्य आरोपी होता तिथे ते नाव येतं. आम्ही काय म्हणतोय, ज्या पोलिसाने सांगितलं की माझ्या हाताला तो झटका देऊन पळाला, पण असा बनाव करणारा पोलीस लेमन ट्रीच्या परिसरात CCTV फुटेजमध्ये दिसला. ही जी सगळी साखळी आहे, या सगळ्या साखळींचं नार्को करायला काय हरकत आहे आणि का करतोय तेही सांगितलं पाहिजे ना. मी पुन्हा म्हणते ना, कुठल्याही राजकीय नेत्याशी माझं धुराबंधाऱ्याचं भांडण आहे, ना ललित पाटलाशी माझं धुराबंधाऱ्याचं भांडण आहे. यांच्यातल्या कुणाशीही माझी व्यक्तिगत दुश्मनी नाही. मला असं वाटतं महाराष्ट्रातला कुठलीही आई असेल, बहीण असेल, पत्नी असेल, मुलगी असेल, ज्यांचं घर व्यसनाधीनतेमुळे उद्ध्वस्त होत आहे, ज्यांच्या घरात वेगवेगळ्या प्रकारच्या व्यसनांनी तरुण ग्रस्त असतील, त्यांना ही पोटतिडी कळेल की हा मुद्दा कशासाठी आहे. हा महाराष्ट्र व्यसनमुक्त झाला पाहिजे, हा महाराष्ट्र ड्रग्जमुक्त झाला पाहिजे. आणि म्हणून याच्याशी संबंधित असणारी जी खाती आहेत, या खात्यांना जेव्हा आम्ही प्रश्न विचारतो, म्हणजे एक्साईज खातं जर शंभूराज यांच्याकडे असेल, प्रश्न विचारतोय तर प्रश्नांवर चिडता कशाला? तुम्ही त्या खात्यांमध्ये आहात संबंधित. उद्या जर आमच्याकडे शेतकऱ्यांचा दुष्काळ झाला आणि आम्ही कृषी मंत्री म्हणून जर धनुभाऊंना प्रश्न विचारले तर ते चिडणार नाहीत. खात्री आहे आम्हाला की कृषी मंत्री म्हणून ते आमच्या प्रश्नांचं समाधानकारक उत्तर देतील. मग तुम्ही का बरं चिडताय? जबाबदारी घेतलेली आहे तर जबाबदारी पेलून न्यावी लागेल. इतकं शांत, सरळ आणि संयमी भाषेत आम्ही आपल्याला सांगत आहोत. त्यांनी सांगितलं की आमच्याकडे सगळे कागदपत्र, डॉक्युमेंट आमच्याकडे आहेत, आम्ही एक्सपोज करणार आणि जे आरोप करते त्यांच्या भूत आम्ही उघडणार नाही. याच्यावर मी कालही बोलून झाले. हे असं बोलून लोकांची तोंड बंद करावं. त्यांनी काय एक्सपोज करायचे, काय करायचे, मी तर कालही त्याच्यावरती बोलले की तुम्ही बोला ना, मग थांबताय कशासाठी? मी तर काल कोर्ट ऑर्डर आणि कॉपींसकट बोलले की नाही. मी 143 कोटीच्या महसुलाचा विषय काढला. मी सगळे मुद्दे जे आहेत मी प्रेसला ती पत्रकं देऊन बोलले. माझं म्हणणं पुन्हा मी सांगते, मुद्दा आम्हाला तुमच्या कुठल्याही राजकीय द्वेषभावनेचा नाही. मुद्दा महाराष्ट्राला ड्रग्जमुक्त करण्याचा आहे. म्हणजे मला ह्याचं सुद्धा वाईट वाटलं, ललित पाटीलची आई ज्या पद्धतीने व्याकुळ होऊन रडत होती किंवा त्याचे वडील जसे पॅनिक अटॅक आलेला होता, ते बघूनही आमचं काळीज कळवळलं. आम्ही संवेदनशील लोक आहोत, आम्ही श्रूड लोक नाही आहोत. मी या महाराष्ट्राची लेक बहीण म्हणून जेव्हा विचार करते तेव्हा माझ्यासाठी ड्रग्जमुक्त महाराष्ट्र असणं ही जास्त मोठी गरज आहे असं मला वाटतं. काल जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केलेलं आहे की आपल्याच मतदारसंघामध्ये परळीमध्ये अनेक युवकांना हल्ला करण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही आहे. पुन्हा एकदा कायदा आणि कृष्ण आयोजन झालेलं आहे. मी परळीत आजच आली आहे. मी काल नागपूरमध्ये होते आणि मला याची अजिबात माहिती नाही आहे. मी निश्चितपणे याची माहिती घेईन. पण मला असं वाटतं की असं काही होत असेल तर ते नक्कीच गंभीर आहे आणि त्याच्यावरती संबंधित खात्याच्या लोकांनी तात्काळ कारवाया केल्या पाहिजेत आणि कुणीही कायदा हातात घेण्याची गरज नाही. पण नेमकं काय घडले, कशासाठी घडले, त्याची कारणं काय आहेत हे मला अजिबात माहीत नाही आहे. कॅमेरा पर्सन विनोद सर, मी संभाजी मुंडे, TV9 मराठी, परळी, अंबाजोगाई, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.